कुठल्याही उपवासालाच काय तर अधूनमधून कधीही खाल्ला जाणारा किंवा मग सगळ्यांनाच आवडीचा असणारा हा साबुदाणा वडा. पण बऱ्याच वेळेस साबुदाणा वडा व्यवस्थित फुगला जात नाही, छान असा खुशखुशीत होत नाही. तर त्यासाठी सर्वात अगोदर साबुदाणा भिजवून घालायची सुद्धा पद्धत आहे. तर इथे मी साबुदाणा जो आहे रात्रीच भिजवत घातलेला होता. त्यानंतर इकडे मी साबुदाण्यामध्ये थोडंसं जे आहे शेंगदाण्याचं कूट घातलं. त्यानंतर तिखटाप्रमाणे मिरचीचं वाटण करून घालायचं आणि इथे मी 2 ते 3 बटाटे जे आहे उकडवून कुस्करून घालून घेतलेले आहे. जर तुम्हाला इथे बटाटे नको असेल तर मग थोडासा पाण्याचा हबका दिला तरी सुद्धा चालेल. संपूर्ण जिन्नस जे आहे मीठ वगैरे घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये बटाटा छान मिक्स केला की मग आपलं साबुदाणे वडे जे आहे वळायला सोपे जातात. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण गोळा जो आहे तयार केला. आता इथे मी बटाटा घातलेला होता त्यामुळे मला पाण्याचा हपका मारण्याची गरज पडली नाही. पण जर तुम्हाला बटाटा नको असेल तर मग पाण्याचा हपका नक्की मारा, जेणेकरून तुमचे वडे व्यवस्थित वळले जातील. तर लगेच तिथे वडे वळायला घेतले. तर थोडे जे आहे नॉर्मल साईजचे वडे या ठिकाणी वळत आहे, खूप जास्त मोठे नाही, खूप जास्त छोटे नाही. तर एकंदरीत संपूर्ण वडे जे आहे या शेपमध्ये मी वळून घेतले. आता तुम्हाला मोठे छोटे करायचे असले तर करू शकता, पण नॉर्मली ही साईज जी आहे परफेक्ट आहे. तर संपूर्ण वडे जे आहेत तयार करून घेतले. अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये हे वडे आहेत. इकडे तेल सुद्धा तापायला ठेवलं होतं. तेलामध्ये एक साबुदाण्याचा दाणा टाकून पाहिला, तेलाला छान ताव आलेला होता. मध्यम गरम तेल असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवर जितके बसतील तितके वडे जे आहे या तेलामध्ये घालून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता वडे घातले की थोडेसे तळाला चिकटतात, त्यामुळे थोडंसं मिनिट 2 मिनिट थांबून नंतर मग ते तळातून काढून घ्यायचे. म्हणजे तळाला चिकटलेले ज्यावेळेस वडे थोडे खालून तळले जातात ना, तर ते सोप्या पद्धतीने निघून येतात. तर अशा पद्धतीने झाऱ्या घालून खालची साईड वरची साईड खाली करत करत छान असा सोनेरी रंग येईल तोपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर आता ह्या वड्याला लागणारी चटणी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने छान असे हे टुमटुमीत फुगलेले एकसारख्या रंगाचे आणि चवीला सुद्धा भन्नाट असे हे उपवासाचे साबुदाणा वडे तयार झाले. तर आता या वड्यासोबत लागणारी चटणी तर शेंगदाणे घातले मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर अर्धी वाटी दही आंबट नव्हतं त्यामुळे अर्धी वाटी घातली. आंबट असेल तर 2-3 चमचेच घाला. तिखटाप्रमाणे हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या जारला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय, आपली छान अशी ही उपवासाची शेंगदाण्याची वड्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तयार होते. तर अशा पद्धतीची काहीशी कन्सिस्टन्सी या चटणीची ठेवलेली होती. तुम्हाला पातळ करायची असली आणखी तर तुम्ही करू शकता. तर इथे आपले मस्त असे हे उपवासाचे वडे, त्यासोबत लागणारी मस्त अशी ही चटणी तयार झाली. सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर नक्की क्लिक करा आणि रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.